निधीच्या कमतरतेचा राज्यातील आमदारांना सुद्धा फटका। अनेक आमदारांना गेल्या 6 ते 7 महिन्यापासून घरभाडे पत्ता मिळाला नाही, सूत्रांची माहिती। भारतात दंगे घडवण्याच्या इराद्यानेच पाकचा पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला घडवला। ऑपरेशन सिंदूर त्यांना कायम पराभवाची आठवण करून देईल। जम्मू काश्मीरच्या कटरामधून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। जगातील सर्वात उंच पुलावर फडकला तिरंगा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काश्मीर खोऱ्यातील चिनाब पुलाचं उद्घाटन। कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसला सुद्धा हिरवा झेंडा। मुख्यमंत्री फडणवीसांसमोर 12 माओवाद्यांचा आत्मसमर्पण। नक्षली चळवळींना आळा घालण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न। फडणवीसांच्या हस्ते आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचा सत्कार। गडचिरोलीमधील नागरिकांमध्ये सुरक्षेचं वातावरण। जिथे प्रशासनही पोहोचू शकत नव्हतं तिथे पोलिसांनी व्यवस्था उभी केली। 2026 पर्यंत माओवाद पूर्णपणे संपुष्टात आणू, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मिठी नदी घोटाळा प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतल्या घरी ईडीचा छापा। 11 तासापासून डिनो मोरियाची चौकशी सुरू। वरळीमध्ये केतन कदमसह कांदिवलीमध्ये जय जोशीच्याही घरी छापेमारी।